6 जून 1674 महाराजांचा राज्याभिषेक झाला नव्हे. या दिवशी महाराष्ट्र हे जगातलं पहिलं सार्वभौम लोकशाही राज्य म्हणून घोषित झालं. महाराजांचा राज्याभिषेक होऊ नये यासाठी औरंगजेबानं सगळी सज्जता केली होती. राज्याभिषेक रोखायचा, राज्याभिषेक मोडायचा ही जबाबदारी त्यानं सोपवली श्रीगोंदा तालुका इथं. त्या श्रीगोंद्याच्या शेजारी भीमेच्या काठावर बहादूरगड नावाचा एक किल्ला. त्या बहादूरगडावर या औरंगजेबाचा दूध भाऊ होता. त्याचं नाव होतं खान जहान बहादूर खान कोकलताश हैबाजान. कसं जोरदार नाव आहे, खान जहान बहादूर खान कोकलताश हैबाजान. आता काय काय लोक विचारतात त्याची बायको कसं नाव घेत असेल, तर आपल्याला काय करायचं, पण नाव जोरात आहे खान जहान बहादूर खान कोकलताश हैबाजान. पूर्वी आपली सुद्धा नावं जोरात होती. शिवाजी, संभाजी, तानाजी, बाजी, येसाजी, कोंडाजी, कडतोजी, आपली नावं जोरात आहे. तो कुणी आपलं नाव घ्यावं त्याला जी म्हणावंच लागायचं. आम्ही आमच्या हाताने नावं बदलली. आमच्या नावातले आम्हीच जी काढून टाकले आणि दुसऱ्याला हंजी हंजी करायची सवय लागली. स्वाभिमान दिला होता महाराजांनी, स्वाभिमान पेरला होता महाराजांनी, पण याचं नाव जोरातच खान जहान बहादूर खान कोकलताश हैबाजान. त्याच्यावर जबाबदारी. पण तरी महाराजांचा राज्याभिषेक झाला. औरंगजेब भयान संतापला. त्यांनी खरमरीत पत्र लिहिलं बहादूर खानाला, तू करतो काय, राज्याभिषेक झाला. यांना लगेच औरंगजेबाला पत्र लिहिलं, हुजूर मी उत्तरेकडनं पूर्ण प्रयत्न केले पण बहुतेक खुदाचीच इच्छा होती शिवाजी छत्रपती व्हावे. काय अलौकिक उत्तर आहे. या उत्तरासारखं दुसरं अप्रतिम उत्तरच नाही. पण त्या बहादूर खानाला माहिती आहे औरंगजेब सोडणार नाही आपल्याला. एवढ्या उत्तरावर काय त्याचं समाधान होणार नाही, तो ताप देणार. पण त्या बहादूर खानाला औरंगजेबाचं दुखणं माहिती आहे. त्याला माहिती आहे पैसे म्हटलं की औरंगजेब कसा पागळतो. त्याने औरंगजेबाला लगेच उलट टपाली कळवलं, हुजूर आता व्हायचं ते झालं, पण इथं बहादूरगडावर मी 1 कोटी रुपये नगद गोळा करून ठेवले आणि 200 दक्षिणी गोळी, बस एवढा पावसाळा संपू द्या. हे 1 कोटी रुपये मी लगेच तुम्हाला आग्र्याला पाठवून देतो. औरंगजेबाने वाचलं 1 कोटी भले पटे शाबास, दे 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 लवकर 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 पाठवून दे. आणि इथनं पुढे जरा नीट राहा. निम्मा खाली हो औरंगजेब, रागच गेला सगळा. पण बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत ही बातमी जेवढ्या वेगात आग्र्याला औरंगजेबाला कळाली त्याच्या दुप्पट वेगात ती रायगडावर महाराजांना समजली की बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत. महाराज म्हटले बरं झालं, नाहीतर राज्याभिषेकाला खर्च झालाच होता. आणि मग महाराजांनी बोलावून आपले सरसेनापती हंबीरराव मोहितेला महाराज म्हणाले, हंबीरराव बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत. हंबीरराव म्हणले आणतो. काय संवाद आहे. महाराज म्हणले हंबीरराव बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत आणतो. काय चर्चाच नाही. हंबीरराव असं नाही म्हणले, महाराज जरा दिवस पावसाळ्याचे आहेत, मला जरा एलर्जीचा त्रास आहे, वा सर्दी बिर्दी होते, होऊ दे ना पावसाळा, बघू ना नंतर. महाराज एकच वाक्य, हंबीरराव बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत आणतो. बरं आणणं सोपं आहे. अहो त्या बहादूरगडावर 35,000ची खरी फौज आहे. त्या 35,000 फौजेच्या तावडीतनं 1 कोटी उडवायचे म्हणजे किमान 50,000ची फौज हवी. मग रायगडावर 50,000ची फौज आहे नाही हो. स्वराज्याची पद्धत अशी, दसऱ्याला सीमोल्लंघन करावं, स्वराज्य संवर्धनासाठी बाहेर पडावं, अक्षय तृतीयेला परत यावं आणि शेतीच्या कामाला लागावं. शिवरायांचा राज्याभिषेक उरकून स्वराज्याचं सगळं सैन्य आपापली शेतीवाडी करायला घरी निघून गेलंय. रायगडावर सैन्य आहे कुठं. मग आमच्याकडे आणीबाणी झाली, दंगल झाली की राज्य राखीव दल येतं. राज्य राखीव दल ही संकल्पना सुद्धा शिवाजी महाराजांची. रायगडावर कायम 10,000ची रिझर्व्ह फोर्स असायची. हंबीररावांनी काय केलं,
त्या 10,000 रिझर्व्ह फोर्स मधले 9,000 आपल्या सोबत घेतले, 1,000 रायगडाच्या रक्षणासाठी ठेवले. घेतलेल्या 9,000 फौजेचे त्यांनी परत 2 भाग केले. एक भाग केला 2,000चा, दुसरा भाग केला 7,000चा. 2,000ची फौज हंबीररावांनी आपल्या सोबत घेतली आणि हंबीरराव 2,000 फौजेसोबत रायगडावरनं सरळ पुण्यात आले आणि पुण्यातनं पुणे सोलापूर हायवेनं सांडस पाटस करत श्रीगोंद्याच्या अलीकडं म्हणजे बहादूरगडाच्या अलीकडं करकुंब नावाचं गाव आहे, त्या करकुंबला येऊन थांबले. तिथून बहादूरगड जवळ आणि 7,000ची फौज घेतलेला त्यांच्या हाताखालचा सरदार तो रायगडावर निघाला, तो पुण्यात आला आणि त्या सरदारानं पुणे सोलापूरचा मार्ग सोडला आणि पुणे नगर मार्गे तो खाली उतरला. रांजणगाव शिरूर करत तो नगरला पोहोचला आणि नगरकडून तो वळाला सरळ श्रीगोंद्याच्या दिशेनं म्हणजे बहादूरगडाच्या दिशेनं. 7,000ची फौज नगरवरनं श्रीगोंद्याच्या दिशेनं वळाली म्हणजे बहादूरगडाच्या दिशेनं. आणि जसा जसा बहादूरगड जवळ यायला लागला या 7,000 मराठ्यांनी अवघा कल्लोळ करायला सुरुवात केली. हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी, ढोल तसे बडवायला सुरुवात केली. बघता बघता सगळं रान थरारून उठलं, अवघा कल्लोळ झाला आणि हा सगळा कल्लोळ बहादूरगडाच्या कानावर गेला. तसा हेर धावत धावत आत. हुजूर क्या हुआ? ते आले. कौन? मराठे हुजूर. मराठे दिवसा? ते तर रात्री येतात. दिवसा कसे आले? आणि खरं मराठ्यांच्या सगळ्या लढाया रात्रीच्या, दिवसा हालचाल नाही. कोंढाणा घेतला रात्री, तोरणा घेतला रात्री, पुरंदर घेतला रात्री आणि त्यातल्या त्यात निम्म्याच्या वर लढाया अमावस्येच्या रात्री. म्हणजे दिवस शुभ आहे का, मुहूर्त काढलाय का? प्रकार नाही. ते हल्ली आमच्याकडे फॅड व्हायला. आमच्या घरातला करता माणूस कामाला बाहेर पडतो, 5-6 पावलं जातो, 7व्या मिनिटाला परत घरात. बायको विचारते काय झालं? मांजर आडवं गेलं. मला राऊंड राऊंड प्रश्न पडतो, त्या मांजरला काय वाटत असेल हे आडवं गेलं. जी माणसं कारण सांगतात ना, यशोगाथा त्यांच्या गळ्यात कधीच माळ घालत नाही, चुकून घालत नाही. आणि शिवचरित्र हा जगातला एकमेव असा इतिहास आहे ज्या इतिहासात तुम्हाला कुणी कारण देतानाच भेटत नाही. विशेष हे बहादूर खानाला कळलं. त्यांनी तिने विचारलं, कारण हे 100 दिवस येणार, रातोरात छापा मारणार, अंधारात कळत नाही किती आहेत काय आहेत, निघून राहणार, निघून जाणार. बहादूर खानानं विचारलं, पण तोपर्यंत हर हर महादेवच्या किलकाऱ्या बहादूर खानाच्याही कानावर पडल्या आणि त्याची खात्री पटली. आले, खरंच आले. पण ज्या ते दिवसा आलेत भयानक आले असणार. कारण आपलं सैन्य 35,000 आहे ते त्याला माहिती आहे. आपलं 35,000 सैन्य असताना ते दिवसा हल्ला करायला येत आहेत म्हणजे किमान 50,000 तरी असणार. आता 50,000 मराठे चालून येत आहेत म्हणल्यावर बहादूर खानानं काय केलं? बहादूरगडावरच्या आपल्या 35,000 फौज बाहेर काढली. वॉचमन गेटमनच ठेवली तिथं आणि निघाला 35,000 घेऊन मराठ्यांच्या रोखानं. इकडून मराठे तावा तावा हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी देखील करत, इकडून बहादूर खान आक्रमण तगदाग दिन दिन यलगार करत. बघता बघता दोन्ही फौज आमने सामने आल्या. आता तुंबडी युद्ध होणार, प्रचंड लढाई मारणार आणि बहादूर खान कडाडला. आक्रमण, तलवारी उचलल्या गेल्या आणि वार होणार. अचानक मराठ्यांनी रिव्हर्स गिअर टाकला. भागो. त्या बहादूर खानाला सुचायचं बंद झालं. ही काय पद्धत आहे का राव? असे असते का लढाई? झालं मराठे पुढं मोगल माग, मराठे पुढं मोगल माग. 2 मैल झाले, 3 मैल झाले, 4 मैल झाले, 5 मैल झाले. मराठे पुढंच, मराठे माग वळूनही बघेनात. आणि मग बहादूर खान म्हटला, रुक जाओ रुक जाओ रुक जाओ. गए, भाग गए, अब नाही आएंगे. मला वाटलं 50,000 असतील, हे 7,000 आहेत. आपली 35,000 फौज बघूनच पळून गेले. आता नाही येत परत, चलो वापस. घेतला युटर्न त्यांनी, निघाला परत बहादूरगडाकडं. मैल 2 मैलच गेला असेल तेवढ्या त्याचा मागचा हेरो रडला, हुजूर मराठे परत आले. आता मात्र बहादूर खानाचं डोकं फिरलं. अरे काय प्रकार काय? वळवलं सगळं सैन्य परत निघाला मराठ्यांच्या दिशेनं चाल करून. आता मराठे तावा तावात आहेत. एकदा हुलकावणी दिली, आता कापायचे, आता सोडायचं नाही. हर हर महादेवचा जागर करत मराठे सत निघाले. आता तुंबडी युद्ध होणार, प्रचंड धुमाळी मारणार आणि बघता बघता बहादूर खान कडाडला. चलो आगे आक्रमण. दोन्ही फौजा समोर आल्या, तलवारी उचलल्या आणि वार होणार. मराठ्यांनी परत रिव्हर्स गिअर टाकला. भागो.
त्या बहादूर खानाला कळायचं बंद झालं. मराठे पुढं मोगल मागं, मराठे पुढं मोगल मागं. 2 मैल झाले, 4 मैल झाले, 5 मैल झाले, 10 मैल झाले, 15 मैल, 20 मैल, मराठे पुढंच. मग बहादूर खान म्हणला रुक जाओ, गए, चलो वापस. वळला बहादूर खान, निघाला परत बहादूरगडाच्या दिशेनं. 3-4 मैलच गेला असेल, या बहादूर खानाचा परत मागचा हेरोरला, हुजूर मराठे परत आले. आता मात्र बहादूर खान संतापला. काय व्हायचं ते उद्यात, आता जातील तिथपर्यंत ताणायच, नाहीतर हे दिवसभर खेळवत बसतील असे. आपल्या सैनिकांना त्यांनी सांगितलं, सैतान हे मराठे कुठेही गायब होतात, कुठेही उगवतात. पोटात काही नसलं तरी पाठीचे कणे ताट ठेवतात. सजग राखो, लांडगा आलारे आला करतील, लांडगा आलारे आला करतील, हुलकावणी देतील आणि सरळ आत घुसून कापतील. भरोसा नाही, आता सोडायचं नाही, जातील तिथपर्यंत ताणायचं बस. आता मराठे सुद्धा तापलेले होते, संकापलेले होते. 2 वेळा हुलकावणी, आता नाही, आता सरळ. दोन्ही फौजा प्रतापने सामने आल्या. परत हरण बांधीची कटारी घुमली, यलगारचा नारा झाला, तलवारी उचलल्या गेल्या. आता वाराची बहुचार होणार, तलवार चालवणार. तोच मराठ्यांनी परत रिव्हर्स गिअर टाकला, भागो. पण आता बहादूर खानाचं ठरलं, आता सोडायचं नाही, जातील तिथपर्यंत ताणायचं. झालं. मराठे पुढं मोगल मागं, मराठे पुढं मोगल मागं. 2 मैल, 4 मैल, 5 मैल, 10 मैल नगर आलं. बहादूर खान मागच. मराठे सुसाट तसेच पुढं. मराठे शिरूर मध्ये पोहोचले, बहादूर खान मागच. आता शिरूर मध्ये आले तसा बहादूर खानाचा सरदार म्हणला, हुजूर बस झालं, चलो वापस. तू गप, तू गप, काय व्हायचं ते होऊ दे, आता सोडायचं नाही, आता जातील तिथपर्यंत ताणायचं. बहादूर खान ऐकायच्या मनस्थितीतच नव्हता. मराठे तसेच पुढे रांजा निघावला, बहादूर खान तसाच पाठीमाग. बघता बघता मराठे पुण्यात पोहोचले, बहादूर खान तरी मागच. आणि मराठे जसे पुण्यात पोहोचले, काही मराठे कात्रच्या घाटात, काही मराठे सासवडच्या घाटात, उरलेले मराठे सिंहगडच्या घाटात. बहादूर खान पुण्यात पोहोचला खरा, पण त्याला मराठे कुठे दिसेच नाहीत. यही तो थे, कहा गए, ढूंढो. लागलं सगळं यवनी सैन्य शोधायला. पण त्यांना काय माहिती आहे, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फक्त 3घच फिरू शकतात. एक वारा, दुसरा वाघ आणि तिसरे मराठे, चौथ्याचं काम नाही. बहादूर खान शोधून शोधून दमला, पण मराठे सापडेच नाहीत. आणि मग बहादूर खान म्हटला, जीतम जीतम जीतम, बड़ी जीत हासिल की हमने. मराठे भाग गए, भगड़ों को भगा दिया, खासी जीत हासिल की, चलो वापस. मग छाती काढून बहादूर खान निघाला पुण्यातनं. पण बहादूर खान आपल्या 35,000 फौजनीशी पार पुण्यात येऊन पोहोचलाय. एवढीच बातमी हिराणी इकडं करकुमला उभा असणाऱ्या हंबीररावांना दिली. तो तिकडून पार पुण्यात पोहोचलाय, इकडून रान मोकळच आहे. हंबीररावांनी आपली 2000ची फौज घेतली आणि करकुमवरनं एका झेपेत बहादूरगड गाठला. तिथं वॉचमन गेटमन थांबून सुजवले. आत जाऊन 1 कोटी उडवले. 200 दक्षिणी घोडी ताब्यात घेतली. किल्ल्यात जेवढं किमती सामान होतं, किमती ऐवज होता, तेवढा सगळा घोड्यावर लादला. हंबीररावांना खरं तर किल्ल्यातलं सगळंच घ्यायचं होतं, पण नाईलाजाने घेता नाही आलं. शेवटी अत्यंत दुःखाने त्यांनी ते सगळं पेटवून दिलं. आणि मग 1 कोटी रुपये नगद, 200 घोडी आणि त्याच्यावर लागलेलं किमती सामान घेऊन हंबीरराव परत बहादूरगडावरनं करकुंब, सांडस पाटस करत पुण्यावरनं रायगड, इकडं जीतम जीतम करत बहादूर खान नगर मधनं वळला होता बहादूरगडाच्या दिशेनं. जसा जसा बहादूरगड जवळ यायला लागला, त्याला नुसता धूरच दिसायला लागला. त्याला काय कळे ना. मग एक सुचलेला वाचलेला पुण्यात आला. त्याने विचारलं, ये क्या है? तो म्हटला, हुजूर सब ले गए. कौन? मराठे हुजूर. मराठे? तो हम किनके पीछे थे? मरहटों के हुजूर. तो इधर कौन आया था? मरहटे हुजूर. ऐसे कैसे हो सकता है? ऐसा ही हुआ हुजूर. आणि मग ते असलं झालं काय, असं बनवलं मराठ्याने. म्हणजे 7,000 फौजेनं आम्हाला इकडून इकडं पळवत नेलं आणि 2,000 फौजेनं तिकडं काम तमाम केलं. या खुदा कैसे है ये मराठे. मला सांगा, 35,000ची फौज आहे मुघलांची. महाराजांचं सैन्य किती? फक्त 9,000. प्रत्यक्ष लढाई झाली नाही. कोण खर्ची पडलं?
नाही. मोहिमेला काही खर्च आला नाही. फायदा 1 कोटी. हा महाराजांचा गनिमी काला. साधन नाही, संपत्ती नाही, सैन्य नाही, बळ नाही, पण त्याच्याही बुद्धीच्या बळावर महाराजांनी हे सगळं यश निर्माण केलंय. महाराजांना 1 कोटी मिळाले. आता पार्टी नाही हो. परिणामांची जाणीव न ठेवता केलेली कृती तुम्हाला अपयशाकडे नेते, तर परिणामांची जाणीव ठेवून केलेली कृती तुम्हाला यशस्वी बनवते. 1 कोटी उडवण्या एवढा विषय नव्हता. महाराजांनी त्याच्या पुढचा विचार करून ठेवलाय. परिणाम काय होतील त्याचे महाराजांच्या लक्षात आलं. 1 कोटी आणलेत बहादूर खानाचे. बहादूर खान गप्पा नाही बसणार. तो नगरचा सैन्य गोळा करेल, नाशिकचा सैन्य गोळा करेल, औरंगाबादचा सैन्य गोळा करेल, स्वतःचा 35,000 अशी लाखाभराची फौज उभा करेल आणि रायगडावर हल्ला करेल. रायगड राजधानी 10,000ची फौज आहे. लाखभर सैन्य घेऊन जर बहादूर खान आला तर रक्षण करायचे कैसे? मग बहादूर खानाचं आक्रमण थोपवलं पाहिजे. थोपवलंच पाहिजे. कधीपर्यंत? आपलं सैन्य परत येत नाही तोपर्यंत. आपलं सैन्य कधी परत येणार? पावसाळा संपल्यावर. पावसाळा कधी संपणार? 4 महिन्यानंतर. म्हणजे 4 महिने बहादूर खानाचं आक्रमण थोपवायचं आहे. सुरू झालं महाराजांचं राजकारण. आणि महाराजांनी आपला वकील काझी हैदर त्याला पाठवला बहादूर गडावर बहादूर खानाला भेटायला. महाराजांचा वकील आला हे बहादूर खानाला कळालं. बहादूर खान भेटच घेणार. नको बाबा, ते बनवतात फार. पण तो राजनैतिक नियम असतो की वकिलाची भेट घ्यावी. नाईलाजानं बहादूर खानानं वकिलाला बोलावलं. तसे काझी हैदर समोर गेले. बहादूर खानानं विचारलं क्या आहे? काझी हैदर म्हणाले, हुजूर, आपल्यावर कोसळलेल्या दुःखाची आम्हास तीव्र जाणीव आहे. हे दिवसा ढवळे असे 1 कोटी जाणं म्हणजे साधी बात नव्हे. अंतःकरणाला किती यातना झाल्या असतील हेही आम्ही जाणतो. पण हुजूर, आमच्याकडनं हे चुकून झालं. इट्स अन ऍक्सिडेंट. अपघात होता तो. आमच्या महाराजांना तुमच्या ताकदीचा अंदाजच नाही आला. पण जेव्हा आमच्या महाराजांना तुमच्या ताकदीचा अंदाज आला, 3 दिवस झाले आमचे महाराज आतल्या आत जळतायत. 2 दिवस झालं जेवले नाहीत. शेवटी आज आमच्या महाराजांनी सांगितलं, काझी साहेब, तुम्ही स्वतः बहादूरगड जावा. बहादूर खानाला सांगा आम्ही त्यांना विनाशर्त 10 किल्ले द्यायला तयार आहे. संभाजी महाराजांना त्यांच्याकडे चाकरीला पाठवायला तयार आहे. आणि ज्यावेळी बहादूर खान साहेब आदेश देतील त्यावेळी आम्ही स्वतः जातीनं 10,000 फौजरीशी त्यांच्या सेवेत यायला तयार आहे. एवढं ऐकलं तसा बहादूर खान उडालाच. 10 किल्ले? मग आता चव्या घेऊन यायच्या. चव्या कुठे आहेत? मग संभाजी महाराजांना का आणलं? ते कधी येणार आहेत? मग शिवाजी महाराज कधी येतील? काझी हैदरना कळलं, मासा गळाला लागलाय. तसे काझी हैदर म्हणले, हुजूर, आमचे महाराज हे सगळं तुम्हाला देणारच आहेत, नवे दिलंच आहे म्हणून समजा. फक्त आमच्या महाराजांची एक छोटीशी अट आहे. म्हणे काय 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 काय? नाही, हे जे सगळं आमचे महाराज तुम्हाला देणार आहेत, या सगळ्याला औरंगजेब बादशाहांची मान्यता हवी. बस एकदा बादशाहांचे शिक्क्याचे कागद आले, आमच्या महाराजांनी हे सगळे तुम्हाला दिले. बहादूर खान म्हणला, एवढंच ना? दिले 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 दिले. त्याच्या काही डोक्यातच नाही आले. बरं, आता ते काळ आत्ताच नाही हो. काय पाहिजे? शिक्क्याचे कागद. लगेच बहादूर खानानं औरंगजेबाचा नंबर फिरवलाय. हा 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 आलमपणा. हो, आलेत 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 महाराजांचे वकील. नाही देतो म्हणतायत 10 किल्ले. नाही कुठली वाट नाही. हो नाही 10 किल्ले देतायत. नाही संभाजी राजा नाही पाठवतायत. हो पाठवत नाही, स्वतः येतो म्हणले. हो नाही फक्त शिक्क्याचे कागद पाहिजे तुमचे. हा ईमेल करताय, व्हॉट्सअपला त्यांना पाठवून. नाही हो एवढा काळीची वेगवान गतिमान. मग काय पाहिजे? हे माहिती घेऊन सांडणी स्वार महाराष्ट्रातनं आग्र्याला जाणार. पोहोचायला लागणार 2 महिने. आग्र्यातून तो औरंगजेबाचे शिक्क्याचे कागद घेणार आणि आग्र्यातून परत महाराष्ट्रात येणार. यायला लागणार 2 महिने. झाले किती? 4 महिने. हल्ला कुठपर्यंत थोपवायचा आहे? 4 महिने. बरं, आता महाराज सगळं रेडीमेड द्यायला तयार आहेत म्हणल्यावर हल्ला करा कशाला? बहादूर खान 4 महिने निवांत. मात्र या 4 महिन्यात महाराजांनी रायगडावर 80,000ची फौज गोळा करून ठेवली. आणि महाराज म्हटले, ये आता कधी पण.
पण आग्र्यावरनं जसे शिक्क्याचे कागद आले, बहादूर खानानं तातडीनं आपले 2 वकील लगेच रायगडाला पाठवून दिले. जा जा जा, ते शिक्क्याचे कागद महाराजांना द्या आणि ते 10 किल्ले संभाजी महाराज सगळं घेऊन या. वकील पोचले रायगडावर, महाराजांची भेट घेतली. महाराजांनी विचारलं, बोला काय काम? वकील म्हटले, तुमचे ते वकील आले होते आमच्याकडं. कोण? ते काझी हैदर. कशाला? ते तुम्ही नाही का आमचे 1 कोटी पळवले? कधी? अहो तुमचे ते हंबीरराव आलते. कुठं? अहो बहादूरगडावर. त्यांनी 1 कोटी पळवले. मग तुमचे वकील आले, ते म्हणले 10 किल्ले देतो, संभाजी महाराजांना चाकरला पाठवतो. ताडकन उठले महाराज. तुमच्या त्या बहादूर खानानं तलवारीचा असा कुठला तेग दिमाग दाखवला की आमचा पुत्र धाडावा. तुरंत चालते व्हा, नाहीतर अपमान पावाल. मान खाली घालून गेले वकील. इकडं बहादूर खान वाटच बघत होता. जसे वकील आले, बहादूर खानानं विचारलं, क्या हुआ? वकील म्हटले, पुन्हा फसवलो. त्या बहादूर खानाला सुचायचं बंद. ते तुम्हाला एक म्हण माहिती का? पेडगावचा शाला आपल्याकडे बोलली जाते. तो बहादूरगड पेडगाव मध्ये आहे आणि त्या पेडगावचा शाला म्हणजे हा बहादूर खान. त्याच्यावरनं ही म्हण आली आपल्याकडं. फसवलं आणि तिने कळवलं औरंगजेबाला, 10 किल्ले देत आहेत, संभाजीनं पाठवत आहेत. आता बिचारानं प्रामाणिकपणे परत औरंगजेबाला सगळं कळवलं. हुजूर, परत फसवलं. त्याच्या या पत्राला औरंगजेबानं जे खरमरीत पत्र पाठवलंय ते आमच्या पोरांच्या पाठ्यपुस्तकात छापायला पाहिजे. औरंगजेब बहादूर खानाला लिहितो, अरे तुम्ही माझे सरदार, इथून प्रचंड खजिना घेऊन जाता, अफाट बजमीयत नेता, बलाढ्य सैन्य नेता आणि त्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात त्या शिवाजी राजा बरोबर लुटूपुटूच्या लढाया खेळता आणि नंतर मला कळवता त्या शिवाजी राजाने आम्हाला फसवलं. अरे तो शिवाजी राजा तुम्हाला फसवतो तरी कसा आणि तुम्ही फसता तरी कसे? औरंगजेबाच्या याही पत्राला बहादूर खानानं उत्तर पाठवलं. म्हटलं, हुजूर तुम्ही मला विचारलत तो शिवाजी राजा आम्हाला फसवतो कसा आणि आम्ही फसतो कसे? हुजूर, तो शिवाजी राजा आग्र्यात पण आला होता, तुम्हाला कसं फसवलं? आम्हाला हे तसंच फसवलं. आता काय बोलतो औरंगजेब? जोपर्यंत शिवाजी महाराज हयात होते तोपर्यंत औरंगजेब चुकून महाराष्ट्रात आला नाही. चुकून. भीती होती त्याला. अहो सरदारांचा पराभव केल्यावर किमान त्यांच्यावर रागावता तर येत आहे. शिवरायांनी आपलाच पराभव केला तर रागवायचं कुणावर? नाही आला तो, अजिबात नाही आला. मी जाणीवपूर्वक विधान करतो, छत्रपती शिवाजी महाराज हे 17व्या शतकातले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनापती आहेत. आंतरराष्ट्रीय. जगातल्या सगळ्या सर्वोत्तम योद्ध्यांचा महाराजांनी पराभव केलाय. जगातल्या म्हणतोय मी, सगळ्या योद्ध्यांचा महाराजांनी पराभव केला. आपल्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत महाराजांकडे जेवढे शत्रू आले त्यातले फक्त 2च भारतीय होते. एक अफजल खान, तो भारतीय आहे, या मातीतला आहे, आणि दुसरा मिर्झा राजा जयसिंग. बाकी सगळे परदेशातले आहे. लाल महालात ज्या शाहिस्ता खानाची बोटं छाटली तो शाहिस्ता खान तुर्कस्तानचा नवाब आहे तिथला. तो औरंगजेबाचा सक्का मामा, ते तो प्रति औरंगजेब. महाराजांनी त्याचा असा पराभव केला, परत नाही आला. इथं लोणावळ्याजवळ कर्तलब खान महाराजांनी खिंडीत कोंडून मारला. हा कर्तलब खान कुठला आहे माहिती आहे? उझबेकिस्तान, म्हणजे आताच्या ताशकंद रशियाचा आहे तो. जगातल्या सर्वोत्तम योद्ध्यांचा, इंग्रजांचा पराभव, डचांचा पराभव, पोर्तुगीजांचा पराभव, शत्रू नाही ज्याचा महाराजांनी जगातल्या सर्वोत्तम पराभव केला. अफाट आणि अद्भुत करतो. बस त्या राजाचा जय जयकार करताना, जागर मांडताना या राजाचे विचार जर आम्हाला कृतीत रूपांतरित करता आले तर खऱ्या अर्थाने आम्हाला शिवरायांचं कर्तृत्व घडवता येईल.